नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि बहिरम बाबा यात्रा दर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. पहिल्या भागामध्ये आपण श्री बहिरम बाबांचं दर्शन घेतलं. तिथे इतर जे देवालय आहे त्यांचे सगळ्यांचे दर्शन घेतले. या भागामध्ये आपण इथे काय काय मिळतं ते सगळं पाहूया. इथली प्रसिद्ध हंडी पाहूयात. इथे मिळणारे गृहोपयोगी वस्तू त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठाकूर सर नमस्कार. आणि ना इकडे छानपैकी तुम्ही चिवडा वगैरे विकत घेऊ शकता, जलेबी विकत घेऊ शकता, अगदी गरम. समोसा, कचोरी. त्यांचं हॉटेलच आहे खरं तर, गुप्ताजी म्हणून, गुप्ताजींचं. तिकडे तुम्ही हे सगळं घेऊ शकता. आणि मग इकडेही आहे महिलांचे बरेच शॉप्स आहेत तिकडे, ज्यातनं त्यांचे दागिने किंवा इतर ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या इकडे तुम्हाला मिळतं. झालं दर्शन तुमचं? यात्रा दर्शन. हे बघा, प्रफुल्ल नांदुरकर. आणि कुठले आहात? अमरावती. अच्छा, यात्रेचे मित्र चालला होता ना. छान अशी यात्रा असते आमच्याकडे. आणि कसं वाटलं? छान वाटलं. सुंदर. बरेच लोक येतात ना, म्हणजे आता तर खरं नुसतं आपल्या विदर्भातलं नाही तर अगदी अनेक ठिकाणाहून इकडे भाविक येतात बहिरम बाबांच्या दर्शनासाठी. आणि महाराष्ट्रात तर सगळ्यात मोठी यात्रा आहे. मी मागे ना या ठिकाणाहूनही स्वरासाठी गोष्टी विकत घेतल्या होत्या. हे बघा, पानपुडा म्हणतो आम्ही याला, पानपुडा. इथनं मी घेतलं होतं. इथनं आता पण इकडे दुकानं आहेत. बघा, इथे आहे बहिरम यात्रा कार्यालय, पंचायत समिती, चांदूर बाजार. असे रोडवर पण शॉप्स लागलेले आहेत, म्हणजे रोडच्या आजूबाजूने दोन्ही बाजूने लागतात. वॉशरूम आहेत या भागात. तिकडे पोलीस चौकीही आहे. चष्मे आहेत. हे बघा, खाण्याच्या अनेक वस्तूंचे दुकानं आणि खेळणी वेगवेगळी, ते सगळं इकडे तुम्ही पाहू शकता. हे बघा, बांगड्या आहेत महिलांच्या. फुलं, झाड, प्लास्टिकचे आहेत. हे सगळे. सो हे सगळे असे या स्ट्रिप्स सारखे आहेत. हे किससे बनता है? पितल. अच्छा, हे पितळेचे स्ट्रिप्स आहेत, ज्याने ते बांगड्या किंवा अंगठ्या असं काही काही. थांबा ना, एक मिनटं दाखवा तुमचा हात. बघा, असं म्हणतो दादा आहेत, ते बनवून देतात खरं. परत इकडे खेळणी आहेत. कुल्फीचे स्टॉल्स आहेत, फुलांचेही आहेत, बॅगांचे आहेत, बॅग. आणि इकडे ना बहिरममधलं एक महादेवांचं, श्री गणपती आणि महादेवांचं हे मंदिर आहे. मी नेहमी इकडे आलो की इकडे जातो. छान आणि ऐतिहासिकच हे मंदिर आहे, हे स्थान आहे. इकडे एक सुंदरसा वृक्ष आहे खूप मोठा. आणि तिकडे ना अनेक लोक असे भंडारे करतात आजच्या दिवशी, रोडग्यांचे भंडारे. ते मी खाली दाखवतो तुम्हाला. आणि इकडे आहे आत भगवान महादेव, नमस्कार करा. सुंदर असं सजवलं आहे त्यांना. आणि श्री गणपती वंदन करा. आपण बहिरम बाबा यात्रा दर्शन करतो आहोत. आणि सुंदरसं ऐतिहासिक मंदिर. तर बहिरम बाबाच्या यात्रेमध्ये अनेक परिवार इकडे छानपैकी भंडारे सुद्धा देतात. इकडे ना छानपैकी असं रोडग्यांचं जेवण असतं. काका कुठले आहात? कुठले आहात? सराफा, सरफाबाद. ओके. आज तुमच्याकडून हे आहे रोडग्यांचं जेवण. इट्स व्हेरी गुड. आणि इथे असे हे रोडगे बनवले जातात. हे बघा, आमच्या विदर्भाची स्पेशालिटी आहे रोडगे. आणि या रोडग्यांसोबत काय असतं मग? वांग्याची भाजी. वांग्याची भाजी फेमस विदर्भातलं. तुम्ही शेफ आहात का? अच्छा अच्छा अच्छा. छत्तीसगडवरून आलात सगळे?
तो मराठी येतं तुम्हाला? हिंदी? दर्शन हो गया क्या आपका? नहीं, अभी नहीं हुआ। अभी नहीं हुआ। तो इससे पहले आए थे यहाँ पे? नहीं, पहली बार। अच्छा अच्छा, कैसा लगा वैसे एटमॉस्फेअर? अच्छा, बढ़िया। अच्छा काका, तुम्हाला? तुम्ही जाऊन आलात, दर्शन घेऊन आलात? दरवर्षी येतो मी. अच्छा, तुमचे कुलदेवता आहे? अमरावतीला राहतो मी. अच्छा, अमरावतीचे आहात प्रॉपर? वा वा, दरवर्षी. छान. मग आता परिवारातर्फे भंडारा आहे हा? हा. ओके, ठीक आहे. हे सगळे आहे तिथले. तुम्ही पण इथलाच आहात? अमरावती, छत्तीसगडमधून? आणि मग आपले बरेच मराठी लोक राहतात छत्तीसगडमध्ये? कुठल्या जिल्ह्यामध्ये छत्तीसगडच्या? कोरबा, छत्तीसगड. अच्छा, कोणता जिल्हा? कोरबा, छत्तीसगड. कोरबा. कोरबा, ओके ओके. मी तर पहिल्यांदा ऐकलं. कोल्ड माइन्स आहे ना वहाँ. अच्छा, कोल्ड माइन्स आहे. ओके. सिटी आहे ती. हां हां, नाही नाही असेल ना, कारण हा जो एरिया आहे ना, हा बॉर्डर लाईन एरिया आहे विदर्भ आणि मध्य प्रदेशाचा. आणि मग छत्तीसगडमध्ये म्हणा किंवा मध्य प्रदेशात म्हणा बरेच मराठी परिवार राहतात. थँक्यू व्हेरी मच. मी बुलढाण्याचा, खामगाव. खामगाव. म्हटलं आज यात्रा दर्शन आहे तर घडूया सगळ्यांना यात्रा दर्शन. सो इथे खूप मोठा सुरक्षा आहे, बरंच मोठा आहे. त्याच्या खाली छानपैकी आहे. मग जेवण सुरू असतं भंडाऱ्याचं. चला इकडे करता. त्याच्या इकडे बरेच परिवार येतात. नमस्कार. हे बघा इकडे गौऱ्यांवर हे असे शेकतात राखेवर हे रोडगे छानपैकी. तुम्ही बनवत आहात? झालं बनवून? आज भंडारा आहे ना. असे वेगवेगळे परिवार आहेत जे छानपैकी वांग्याची भाजी आणि याचा रोडग्यांचा भंडारा. आणि खरं तर हाच रोडग्यांचा प्रसादच बहिरम बाबांना चढवला जातो. प्रसिद्ध प्रसाद बहिरम बाबांचा. याचंही जेवण केलं जातं. आणि मग ते तुम्ही हंडी वगैरे तर करूच शकतात, त्याच्यासाठी इकडे अनेक लोक येतात. तर तिकडच्या विहिरी मी पटकन तुम्हाला दाखवतो. इकडे बरेच परिवार आहेत जे हां, मी खामगावचा आहे, बुलढाणा. हां, सो इकडे एक तलाव आहे बघा, तिकडे पण एक फॅमिली आहे. हे बघा, याची ना आपल्याकडे खरं साफसफाई ठेवली ना तर फार सुंदर होईल. हे पण एक तलाव नाही, खरं विहीर आहे ते. मनकर्णा, ओके, मनकर्णा तलाव. तर न मनकर्णा विहीर. तलाव नाही आहे, ही विहीर आहे. आणि इकडे बरेच असे सुंदर डोंगर आहेत. सातपुडा आहे, सह्याद्री म्हणत होतो मी आता. आणि या भागात आणखी एक पायविहीर आहे. इतिहास पायऱ्या आहेत सुंदर अशा त्याला. आणि छानपैकी याचीही साफसफाईकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. हे बघा, इकडे पॉपकॉर्न पण मिळतात. डू वी कॉल्ड इट लाह्यांसारखे, पण आता नाही म्हणत ना, आता पॉपकॉर्नच म्हणतो आपण. आणि हंडीचे दुकान लागले तिथनं. तो ये अलग अलग होती काय? ह्या रंगाची वेगळी आणि ह्या रंगाची वेगळी, माती वेगळी असते. आणि कसं मिळतात? ही लहान आहे, हे मोठी आहे. हां, कलर अलग अलग आहे. काळी माती आणि लाल माती अशात बनवतात. मग कोणती चांगली असते? लाल मातीची चांगली असते. आणि मग हे कालाची काही गॅरंटी नाही आहे. हां, मग हे आपण घरी पण वापरू शकतो ना काही बनवण्यासाठी? अच्छा. आणि ही काडी पण घेऊ शकतो आजकाल तर. काय म्हणतात? दही भांडा, दही ठेवण्यासाठीचं भांडं, दही भांडं. बघा, याच्यामध्ये 1 किलोपर्यंत तुम्ही हंडी बनवू शकता. म्हणजे जेही तुम्हाला बनवायचं आहे. इकडे तर मटण हंडी पण बनवतात, अगदी प्रसिद्ध अशी है ना. तो हे किती वेळा म्हणालात तुम्ही? हे 150 रुपये. 150 रुपये लाल. हां, आणि यांच्याकडे ना बरेच काय काय मिळतात. तुम्ही आम्ही ते पहिल्यांदा. 90 रुपये. अच्छा, ही काळ्या कलरची आहे. 1 किलोची 90 रुपये. सो हे ना दही ठेवण्यासाठीचं भांडं. आणि आजकाल ना बऱ्याच घरांमध्ये मातीचीही वापरली जातात. हे कप दाखवा ना मला. हा कपचा सेट मिळतो असा. ही माती कोणती असते? माती कवेली माती, जो घर के ऊपर डलते ना कवेली, हां, वो मातीची. अच्छा, ही चिणी आपली काय म्हणतात, चिकण मातीसारखी माती, आपलीच माती आहे. आणि ना हे असं छान वाटतात. म्हणजे तुम्ही जे आपण जे घरी हे घेतो ना चिणी मातीचे कप, त्याच्यापेक्षा हे कप छान वाटतात. तुम्ही दादा, तुमचं काय नाव? गोविंद प्रजापति. और कहाँ से हो आप? MP बैतूल. बैतूल मधले आहेत. प्रॉपर जल्हार. हां, प्रॉपर जल्हार. ओके ओके, चला धन्यवाद. झालं तुमचं दर्शन? कुठले आहात?
आम्ही नेरपिंगळे. नेरपिंगळाईचे. अरे देवींचं मंदिर आहे ना तिथे, सगळेही आहेत, बरेच दुकानं आहेत. हाय. ये लो ना, देखो ना. हे पिगी बँक आहे ज्यात तुम्ही पैसे ठेवू शकता, ते बनवलेलं आहे. तर हे किती कैसे मिळत आहे? 40 रुपयाचा तर कार. ओके ओके. पुष्कर कुठला आहे? पातूरचा. झालं दर्शन? बरेच लोक येतात ना. तू ग्रुप सोबत आला की फॅमिली सोबत? फॅमिली सोबत. ठीक आहे, एन्जॉय एन्जॉय. अच्छा आहे बघा इथे ना, हे मी पिगी बँक सांगितली आणि इकडे हंडी तर सगळीकडे मिळतातच, अगदी फेमस आहे. तुम्ही घरी घेण्यासाठी ते घेऊ शकता. अच्छा ही पिगी बँक 60ची आहे. वाव, इथे हत्ती आहे, गोमाता आहे. हे जे मोठी गोमाताचं आहे ते कितीला आहे? 200 रुपये. आणि हे चिनी मातीचं आहे? 200 रुपये. ठीक आहे. अजून काय काय आहे तुमच्याकडे? सगळं मातीचंच मिळतं. हे हत्ती आहे ना? हाती आहे. हे डेकोरेटसाठी तुम्ही वापरू शकता. यांच्याकडे चिनी मातीचे दिवे पण आहे. आणि हे तर वृंदावन आहे, तुळशी वृंदावन, तसं ते पण आहे. खूप सुंदर सुंदर गोष्टी इकडे. व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन सगळंच दोनों बनाते हैं. सही बात. झुंबर 450 का है, 250 ये 300 का है, ये 250 का है. आता हे सगळे झुंबर आहे 250-300 मध्ये मिळतात. ये दिया इसको क्या बोलते हैं आप? लैंप वो ये वाला हाँ, लाइट लगाने का है. लाईट. त्याच्यात लाईट लावू शकतो. लाइट लगा. तुम्ही कुठले आहात? MP से. बैतूल. बैतूल. बैतूल मधलेच बरेच लोक इकडे तिकडून मिळतात. हो, आणि बॉटल्स वगैरे पण आहेत. वाव, दॅट्स ब्युटिफुल. सूर्यदेव आणि ते दोन्ही डेकोरसाठी खूप सुंदर आहे. काही सुंदर अशा प्रतिमाही त्यांनी बनवल्या आहेत, तर मग त्या मी दाखवतो. मी बहुतेक यांच्याकडे आलो होतो मागे, इकडे या शॉप्समध्ये हंडीचे दुकानं आहेत तिकडे. प्लेट्स वगैरह पण मिलता. नहीं, मैं वो मूर्ति आप भी मिलती है ना इसकी मिट्टी की, वो देख रहा था. इकडे मी पाहिल्या होत्या ना, म्हणून म्हटलं आपण इकडे येऊन पाहू. इकडे पण सेमच आहे, हंडी वगैरे आहे. इकडे पण सेमच आहे. ताई, हे राधा कृष्ण दाखवा ना, कितीला आहे? और कोई मूर्ति है क्या आपके पास? 220 की है. बघा हे किती सुंदर. ही राधा कृष्ण ही आहे ना? राधा कृष्ण. हां, बघा किती सुंदर आहे ना. एक मिनट. श्री गणपती आणि भगवान महादेव आहे, यांची प्रतिमा आहे. दिव्यांच्याही आहेत. मीराबाई. खूप सुंदर ना. या सगळ्या मूर्त्या कितीला आहे? कितीला आहे? 220 की भी है. हाँ, और बड़ा वाला भी है, उसमें 500 वाला भी है. ये गणपति है. ये अच्छा, ये स्टैंड जैसा है, इसमें कुछ रख सकते हैं. टेबल पे पण. हां, टेबलवर तुम्ही ठेवू शकता. ते आहेत. वा, खूप सुंदर. आणि ह्या 200 मध्ये ना? 200 हां. वा वा, खूप सुंदर. श्री गणेश आहेत. नाही, भगवान श्रीकृष्ण आहेत ते, है ना? बाल. हे दिवे लावण्याचं. हे ताई आणि दादा आहेत. आप भी बैतूल से ही हो? कुठलं बैतूलमध्ये कुठनं? झल्लार. हे झल्लारमध्ये सगळे लोक मातीचा व्यवसाय करतात का? हाँ, वाह, मैंने बहुत से लोगों को देखा है. आणि त्याच्यावर हवा नहीं रखती उसमें. हाँ, वाह वाह, सुंदर. और ये कप का सेट कैसे मिलता है? चीनी, ये कौन से कप? ये 250 के 6 कप. अच्छा, मातीचे कप आहे. आणि हे म्हणजे 250, 250, 250 रुपये. मग तुम्ही एक तर इकडेच येऊन राहत असणार ऑलमोस्ट 1-1.5 महिन्यासाठी यात्रेमध्ये, है ना? अरे सो हे जे मटकी हंडी म्हणतात त्याला, आणि लोक इथे यात्रेनिमित्त येतात, इकडेच ते बनवतात. त्यामुळे इथनं मातीची हंडी घेतात, त्यावर झाकण घेतात, खाण्यापिण्याच्या प्लेट्स घेतात, बरोबर? सो म्हणून असे बरेच दुकानं तुम्हाला आजच्या दिवशी इकडे दिसणार. धन्यवाद. इकडेही आहेत.
आणि खूप सुंदर सुंदर प्रतिमाही इकडे दिसणार. चिनी मातीच्याही असतात आणि मग इतरही तुम्ही त्या घेऊ शकता विकत. आता मी तुम्हाला तिकडे लहान मुलांच्या इकडे घेऊन जातो. खेळणी आहे तिकडे, ते सगळं दाखवतो. इकडे तर ते असे बंदुकीने मारा ते फुगेवाला, ते काय म्हणतात त्याला, बबल्स ते आहे बघा. कारंजा बहिरम फेमस आहे बहिरम बाबांसाठी. मग हे पण आहे खेळण्याचं. हॅलो, थंडीचे बरेच दुकानं आहेत इथनं. मग लहान मुलांची खेळणी वगैरेची दुकानं सुरू होतात. काय काय वेगवेगळे खेळ, जसे इथे गॉड गिफ्ट काय लिहिलं आहे, काय काय आहे, रिंग मास्टर बाबा, पठाण, त्यांचा शो असतो का. आणि इकडे लहान मुलांच्या गाड्या आहेत, इकडेही आहे. हे खेळण्याचे आहेत सगळे. हे बघा, हे गोल गोल फिरतात गाड्या, ते पण आहे. हे सगळं तिकडे. मग आकाश पाळणे पण आहे इकडेही, तो गोल फिरणारा आहे, ते मी दाखवतो तुम्हाला. बघा इकडे आकाश पाळणं आहे, खेळणे आहेत तर बरेच आहे. तुम्ही रात्री या तिकडे. आणखी काय म्हणतात त्याला, मौत का कुवा, ते पण आहे. इकडे तुम्ही ते रिंग आहेत ते टाकून ते पैसे हे करा. मी तर बऱ्याच गोष्टी कधी खेळलोच नाही याच्यापैकी लहानपणीही. चला हे बघा, छोटा भीम आहे. सो हे सगळं इकडे आहे. संध्याकाळी मजा वाटेल ना इकडे येऊन हे सगळं खेळायची. या भागामध्ये शंकरपटाचं सुद्धा आयोजन आहे, त्यामुळे इथलं काही बघा तेच बोललं जातं. शंकरपटचे आयोजन म्हणजे बैलांची शर्यत. बैलांच्या वेगवेगळ्या गोष्टीही मिळतात नाही का. हो, शंकरपाट इथे होईल, म्हणजेच बैलगाडा शर्यत. आणि त्याच्यासाठी सगळे तिकडे एक सभाही घेतली जात आहे. घोडे आहेत इथे. पूर्वी बैलांचा बाजारही व्हायचा. शंकरपाट तर आता चालू होईल, पण त्याला वेळ लागेल, म्हणजे आता तिथं भाषणं चालू आहेत. त्यानंतर या ठिकाणी जाणार ना, इकडे बैल लावले आहेत त्याच्यासाठी, ते मी दाखवतो. पर्यंत अगदी सुंदर असे बाबासाहेब, भगवान बुद्ध आहेत सुंदर अशा पिंपळ वृक्षाखाली. छान ना, कोणी बनवलं आहे, सुंदर आहे. इथे बाबासाहेब आहे, त्यांना वंदन करा. या भागामध्ये हे गुणवंत बाबा आहे, त्यांनाही वंदन करा. आणि ना या भागामध्ये भगवान बुद्ध आहेत, त्यांनाही वंदन करा. या भागातनं बरेच बैल येऊन थांबले आहेत. शंकरपाठ निमित्त आलेत का बैल. आणि इथे गुणवंत बाबा आहे, त्यांना नमस्कार करा. हे बघा बैल येऊन थांबलं. करवंदे का आचार म्हणजे काय असतं. करवंदाचं लोणचं. ओके, हां इथे खरं वेगवेगळे आहेत. हे तर सह्याद्रच आहे, सह्याद्र म्हणतो आम्ही त्याला. आवड्याचं लोणचं मी हा एक सह्याद्र घेतो आहे. मध छानपैकी. इकडे आमच्या चिखलदऱ्यामध्ये पण, तिकडे पण तुम्हाला मध मिळेल ओरिजिनल चिखलदरा. बिबे आहे यांच्याकडे, बिबे बघा, बिबे. याच्यातून गोडंबी निघते ना, हे असे ते बिबे. लोक ॲट दिस. आणि हे काय, कडू जिरा. कुठले आहात. अचलपूर परतवाडा. आणि हे हिरडा आहे, खोकल्यावर याचं यूज करतात. कसं काय करतात, फोडून चोखायचं. ओके. आणि हे बिबे मी ना मागे
बिब्यातून गोडंबीचे व्हिडिओ दाखवले होते तसं हे बिबे. आता हे ना मला थोडे थोडे छोटे वाटतात, त्याच्यातून मोठ्या साईजचे पण. अच्छा, याला काय कोणते बिबे म्हणतात मग? ढोऱ्या वासरांना खाण्यासाठी चारा लागतं कुठलं तरी. ओके, असे आहेत ते. आणि इथे बऱ्याच अशा गोष्टी आहेत. देवदेवतांच्या प्रतिमा आहेत सुंदर सुंदर. श्री गणपती आहेत, महाकाली आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, महादेव आहेत. बहिरम बाबांची मूर्ती नाही मिळत. दाखवा ना मला. भैरमाची मूर्ती आहे. अच्छा, ही बहिरम बाबांचीच आहे. घोड्यावरचे भैरम बाबा. अच्छा, हे बघा, हे बहिरम बाबांची प्रतिमा आहे आणि छोटी पण मिळते. हे बघा भैरम बाबा. वाव, हे कितीला आहे? 1500 रुपयाला आहे, त्यात कमी होऊन जाणार. आणि कशाची बनते ही? कशापासून आहे? अष्टधातूची आहे. ओके, ही बघा, ही पण भैरम बाबाची. हां, हे खूप सुंदर हा मुखवटा. यांना आपण भैरम बाबा म्हणतात. हां, आणि ना मंगेशीचे जेव्हा पण असे मुखवटे पाहतो मला मंगेशीचे महादेव आठवतात आमचे गोव्याचे. सुंदर. हे कितीला? ही 350ला आहे, ती 250-300 पर्यंत. आणि हे कशाचं आहे? पितळ. ते बघा, सुंदर ना. थँक्यू. आणि मग बाकी तर तुम्ही देवदेवता पाहू शकतात. भैरम बाबा का दाखवलं? हे महाकाली देवी आहेत ना त्या? नाही, ही विठ्ठल रुक्मिणी आणि अवधेचे राम. हो, अच्छा. नाही, चंद्रपूरच्या महाकाली. चंद्रपूरची महाकाली आहे. दाखवा ना, एक मिनटं. हे बघा, ह्या चंद्रपूरच्या महाकाली देवी आहेत. यांचीही प्रतिमा मिळते आणि इथे खरं भरपूर आणि सुंदर सुंदर प्रतिमा मिळतात. 60 रुपये. ही सुंदर, ही भगवान बुद्धांची ही आहे आणि ही 300 रुपयाची आहे. छोटीशी आहे आणि खूप सुंदर. हां, ही आहे. हे सगळे तुम्ही बनवता की आणता विकत? नाही, विकत असतो आम्ही. मथुरा वगैरे, मथुरेतून. वगैरे, नागपूर. अच्छा, खूपच सुंदर सुंदर कलेक्शन आहे तुमच्याकडे. थँक्यू व्हेरी मच. तर ह्या सगळ्या प्रतिमा तुम्हाला ना इकडे मिळतील. गणेश मूर्ती भांडार. तर इकडनं तुम्ही घेऊ शकता छानपैकी. कडवे वगैरे. हां, बघू का तिकडून? हे अंगठ्या वगैरे आहेत. हे स्फटिक काय म्हणतात त्याला? स्फटिकाचे महादेव आहेत. आणि श्रीयंत्र पण नसतं ना हे ना? नाही, हे अच्छा, हे श्रीयंत्र आहे. कासव यंत्र आहे. हे असं सगळे तुम्ही ठेवू शकता हा घरामध्ये, त्या सगळ्या गोष्टी. आणि महादेव आहेत सुंदर असे. सगळीकडे महादेवाच्या पिंडे आहेत छान छानपैकी. एक छोटंसं जातं आहे ते बघा, छोटंसं आहे. आणि वाटा वरवंटा असं म्हणतात त्याला. सो दिस इज ऑल्सो द थिंग जे आपल्या घरी मोठ्या ह्याच्यात यूज करतो. हे सगळं तुम्ही इथं ठेवू शकता. दाखवलं जातं दाखवलं. मी तिकडेच जाणार आहे मोठ्यावालं दाखवायला. चला, थँक्यू व्हेरी मच. आता यांच्याकडे पण ते दगड आहेत. हे कुठले आहेत? काशी तलाव. हे भांडे धुण्यासाठी वापरतो. ते काय चपात्या बनवण्यासाठी? पापड पोळ्या बनवण्यासाठी नाही ना? आरतीचं ताट. हां हां, राईट. हे किती किलोचं आहे? हे 2 किलोचं माप. याला काय म्हणतात? पायली. मग किती पायलीचं आहे? 2 पायली म्हणतात. 2 किलो. ओके. वी कॉल्ड इट शेर. हां, आमच्याकडे जे घरी आहे त्याला आम्ही शेर म्हणतो. आणि हे थोडं वेगळं आहे ना ते. हां, तो याचा आहे काळ्या रंग, लोखंड म्हणतात ना त्याच्यातला आहे तो. आणि याला आम्ही पावशी म्हणतो. पावशी याला इकडे हिंदी साईडमध्ये हसिया पण म्हणतात ना. हे पण आहे आमच्या घरी. मी नेलं होतं पण झालं खराब होतं. कोणी बनवलंच नाही काही. आणि मोदक बनवण्याचे साचे पण आहेत. बऱ्याच गोष्टी आहे. तुम्ही या इकडे म्हणजे हे सगळं तुम्हाला घेता येईल, पाहता येईल. सगळ्याच गोष्टी इकडे मिळतात. ह्या ताईंकडे पण असे सुंदर
दगडी शिवपिंडी आणि नंदीदेव आहेत. तुम्ही कुठले आहात? करसगाव गोविंदपूर. करसगाव गोविंदपूर. आणि तालुका चांदूर बाजारच येतो म्हणजे याच तालुक्यातलं. ठीक आहे, धन्यवाद. आणि मग इकडे आहे पाटे आणि हे जातं, ते मी तुम्हाला मागेही दाखवलं होतं छानपैकी. जाते आणि हे सगळं इकडे मिळतं. आमच्या घरी ना माझ्या आजीच्या काळामधला हा पाटा वरवंटा म्हणतात ना याला, तो आहे, पाटा आहे. पण त्याचं ना हे तुटलं आहे, याला वरवंटा म्हणतात. हां, ते हाफ झालं आहे. सो मग मला हे घेऊन यायचं सांगितलं होतं आईने. एक छानपैकी या दादांच्या शॉपमधून. तो एवढा आहे का बघा, एवढा असं, तो एवढा असा, तो मोठा येते मग त्याला एवढा पाहिजे. बापरे, एवढा मोठा. मग त्याच्यापेक्षा नॉर्मल घेऊया ना मग. हा, चांगला कोणता आहे? हे दोन्ही एकच आहे, पण आता असा मग तो प्लेन असतो तसा मशीन नाही केला हे मशीन. सो मी घरच्यासाठी ही गुंड घेत, आम्ही याला गुंडच म्हणतो याला. हे अशा प्रकारची घेतली फिनिशवाले. सो हे मी ना ऑलमोस्ट 250ला घेतलं जायचं म्हणून. धन्यवाद. हे मी 250ला घेतलं. मग मी तिथनं फायनली गुंड म्हणतो आम्ही त्याला, ते विकत घेतली आहे. तिथे बरेच असे पाट्याचे शॉप्स आले आहेत आता, जिथून तुम्ही छानपैकी हे घेऊ शकता. आणि इथे हंडी बनवणं चालू आहे छानपैकी. आणि छानपैकी या मावशी भाकरी बनवत आहेत. या गरम गरम भाकरीच आहे जे तुम्ही हंडीसोबत खाऊ शकता. त्या हंडी बनवणं मस्तपैकी छानपैकी चालू आहे. हाँ नहीं, ये यूट्यूब पे आएगा. यूट्यूब. आप कहाँ से हो? बैतूल. अच्छा, बहिरमचेच आहात तुम्ही. ओके ओके. हे पण छानपैकी हंडी बनवल्या जात आहेत. बहिरमच्या स्पेशल हंडी इकडे बनवून मिळतात. अच्छा, काय नाव आहे तुमचं? काळभैरव हॉटेल. कालभैरव हॉटेल, अचलपूर, राहणार इथलेच ना, जिल्हा अमरावती. अच्छा, इथे ना तुम्ही नुसतंच हंडी पण घेऊ शकता, पण त्यासोबत तुम्ही अदरही गोष्टी घेऊ शकता. जसं हे आता हां, व्हेज आणि नॉन व्हेज अंड्याची भाजी तर बनवत आहे. आणि मग अगदी तुमच्या समोरच इकडे भाकरी बनवून तुम्हाला छानपैकी दिलं जातं. स्पेशालिटी आहे बहिरमची. बहिरमच्या हंडी हिवाळ्यामध्ये येतात. हो, दिसतंच मग. ते बघा, हे हॉटेल काळभैरव आहे, भैरव बाबांचं. बहिरम म्हणजेच खरं भैरव. हॉटेल गावरान वराडी स्पेशल. इकडे पण हंडी वगैरे चालू आहे, छानपैकी भाकरी चालू आहेत. हंड्यांची तर बरेच दुकानं इकडे लागतात हिवाळ्यामध्ये. छान गरमागरम तुम्ही असं खाऊ शकता. हे बघा, झालं तुमचं दर्शन? अच्छा, तुम्ही अच्छा हे आपल्या हॉटेलचं नाव आहे, एकदम स्पेशालिटी भेटते आपल्याकडे. म्हणजे हंडी मिळते बहिरमची स्पेशल. मग हे तर मटन बनवतात ना? मटन बनवतात, चालू आहे. बसा वगैरेची व्यवस्था बढिया आहे आतमध्ये. आणि इकडे भाकरी आहे ज्या तुम्ही इथनं पाहू शकता. छानपैकी सुरू आहेत. म्हणजे गर्दी खूप असते इकडे. ऑर्डर द्यायची तुम्ही इकडे, आणि इकडे रूम्स केलेले असतात तिकडे जाऊन मग तुम्ही ते खाऊ शकता. अर्पित आणि सौरभ यांचं हे हॉटेलच म्हणूया आपण, किंवा बहिरम बाबांच्या यात्रेमध्ये अगदी सुंदर असं त्यांचं हे खानावळ असते. इथे नॉन व्हेज आणि व्हेजिटेरियन हे सगळं मिळतं. तर माझ्यासोबत अर्पित ना. अर्पित, मला सांग, मग इकडे सगळे ऑर्डर कसे देतात येऊन? ऑर्डर असा देतात म्हणजे ते स्वतः घेऊन येतात आणि आमच्याकडे बनवायला देतात. आम्ही त्यांना सुंदर अशी हंडीमध्ये बनवलेली मटका, इथली स्पेशालिटी मातीमध्ये हंडी बनवून देतो त्यांना. अच्छा, मग इथे सपोज कोणी लोक आणत नाही तर मग ते तुम्ही आणून देता की तुम्ही ऑलरेडी प्लेटच्या हिशोबाने मग आम्ही त्यांना देतो. कसं असतं एक हंडी प्लेट घेतली तर? प्लेट घेतली तर त्यामध्ये 5 पीस येतात आणि 150 रुपये घेतो चिकन. अच्छा, हे ना चिकन आणि मटन असे दोन्ही हंडी इकडे मिळतात. किंवा मग तुम्ही एक किंवा तुम्हाला जे हवं ते हंडीमध्ये बनवून ते देऊ शकतात. ते असं यांचं हॉटेल. आणि आपल्याकडे अस्सल गावरानी मुर्गी असे गावरान मुर्ग्याला भेटतं आपल्याकडे सर्व गावठी. अच्छा, पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं, कारण हे आत्ताचं नाही आहे, फार वर्षापासूनचं सगळं इकडे
चालतंय. आणि चुलीवरच्या भाकरी दाखवलं मी छानपैकी चुलीवरच्या भाकरीमध्ये काही नेक्स्ट पुढच्या महिन्यामध्ये. पुढच्या महिन्यामध्ये संपेल. आणि डिसेंबरच्या 20 पासून चालू होतं. डिसेंबरच्या 20 पासून चालू होतं. चालेल, थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचं. तर मला खात्री आहे माझं हे बहिरम बाबा यात्रा दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार आणि तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा इकडे नक्की या. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बहिरम बाबांची ही यात्रा सुरू होते. अगदी प्रसिद्ध अशी यात्रा आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश या दोन्ही भागातून किंबहुना भारतभरातून अनेक भाविक इकडे या यात्रेनिमित्त दर्शनासाठी येतात. त्यामुळे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इकडे नक्की या, बहिरम बाबांचं दर्शन घ्या. ऐतिहासिक क्षेत्र आहे हे आणि अगदी सुंदर सातपुडा पर्वतरांग आहे सगळीकडून. खूप सुंदर असं तुमचं दर्शन होऊन जाईल. यात्रा ही खूप सुंदर असते, त्या दरम्यानही तुम्ही इकडे येऊ शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय बहिरम बाबा. आणि आपलं बहिरम बाबाचं यात्रा दर्शन झालं आहे. आता निघालो आहे आपल्या लालपरीने परतवाड्यापर्यंत. ही बहिरम बाबा यात्रा स्पेशल गाडी असते जी बहिरम ते परतवाडा अशी चालते. बघा आता मीही निघालो आहे. इथनं मी आधी परतवाड्याला जाईल आणि मग तिकडनं घरी खामगावला. कशी आहे, ऑलमोस्ट 17 किलोमीटर आहे इथनं परतवाडा. सो ही बॅग एवढी भरली आहे ना, तुम्हाला काय सांगू. त्याच्यामध्ये सय्यद घेतला आहे, त्याच्यामध्ये लाया, फुटाणे आणि वेगवेगळे फुटाणे घेतले आहे. ती गुंड घेतली आहे, ती खूप हेवी आहे. आणि मग कपडेही आहे. मी विचार केला होता की आज थांबेल म्हणून इकडे आणि माधानलाही मला जायचं होतं. आता बघूया, तर मी नंतर शूट करेल. चला आता मी घरी निघतो आहे. बसमध्ये बसलो आहे. बस थोड्या वेळात सुरू होईल. भेटूया. बाय. टेक केअर. सबस्क्राईब नक्की करा हे यूट्यूब चॅनल. बाय.